त्याचप्रमाणे संस्कारजी नाईक बामणडोंगरी यांना सुद्धा विनंती आहे. सिद्धार्थजी नाईक सगळ्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. साहिल नाईक, उद्या पहिली लढत असेल आयांश 11 कोपर आणि उसरली. दोन्ही टीम 6:30 वाजता आपण रिपोर्ट करा. 7च्या अगोदर चेंडू पडतो आणि दोन्ही टीम्स जर वेळेमध्ये आल्यात तर लवकरच सामना चालू होईल. आणि आता पहिलाच सामना तुमचा 3 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. पंकजजी दोंडी यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा सन्मान केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आयोजक आमचे भाई मंदारजी भगत शेरगिरगावची गोल्डन मॅन, त्यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. वेलकम पंकजजी. चला मॅच चालू करा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. रिवा 11 कडून संदेश कोंधळी आणि तकदीर पाटील. पहिलं षटक घेऊन गोटिवली संघाकडून स्वराज मात्रे. चला मॅच चालू करा प्लीज. पहिलं षटक स्वराज मात्रे. आज छान खेळ राहिला या गोलंदाजाकडून. चांगली बॉलिंग झाली खास करून. समोर संदेश गोंधळी. फुल टॉस होता, टाइम प्रॉपर झाला नाहीये. बॉल स्क्वेअरकडे सरकलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो येईपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. स्मार्ट आहे. दोन्ही फलंदाज विकेट मध्ये प्रचंड वेगाने धावत असतात, संदेश आणि तकदीर. आणि पहिल्याच बॉलवर 2 धाब्यानं खातं उघडलंय ते बामणडोंगरी संघाचं. उलवे नोड मधील ताकदवान संघ. ह्या अगोदर पहिल्या दोनही रात्री उलवे नोड मधील संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. तिसऱ्याही रात्री उलवे नोड मधील सुपर 6 मध्ये दाखल होणार का, याचं सुद्धा थोडंसं कुतूहल असेल. एका बाजूला नवी मुंबईचा दिग्गज संघ गोठिवली आहे, परंतु पाहूया. ओ फास्ट निघाला होता. आउटसाइड एज लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या बाजूने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनला निर्धाव चेंडूची सांगता. वेगवान सुद्धा प्रचंड वेगानं निघाला होता. गुड फिल्डिंग. स्वराज मात्रे नामवंत अष्टपैलू खेळाडू या टीमचा. सोडून दिला हा चेंडू. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. टीम स्क्वॉड दाखवला जातोय. तेजस मात्रे काही तारे दाखवत असताना आकाशामधले. समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सिंगल जाईल. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना मागच्या सामन्यामध्ये 40 धावा त्या वाचवल्या होत्या बामणडोंगरी संघानं. इकडे सुद्धा बॅटिंग आले. पाहूया, रन वाचवण्यामध्ये हा संघ माहीर आहे, परंतु रन्स किती निघणार हा सुद्धा मोठा प्रश्न असेल, कारण समोर सुद्धा तेवढाच ताकदवान संघ आहे. त्यामुळे लढाई मात्र चांगली आजच्या रात्रीमध्ये. ओ फटका फसलाय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षकापासून थोडा दूर राहिला चेंडू, अन्यथा एक चांगल्या फलंदाजाची विकेट मिळाली असती. गुड बॉलिंग स्वराज मात्रे. एक धाव मिळते तकदीरला. धावसंख्या 5 वर. खातं उघडेल तकदीर. बामणडोंगरी टीमसाठी शुभेच्छा आल्यात. एकनाथ पाटणकर ट्रॉम्बे त्यांच्या माध्यमातून. बिग फॅन आहेत या संघाचे. इकडे सुद्धा मिसक्यूट झाला होता फटका गलीमध्ये. एकच धाव येईल.
हलू दिलं नाही खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल तर. आतापर्यंत डोकं वर काढू दिलं जात नाहीये बामणडोंगरीच्या टॉप ऑर्डर ओपनर्सना, कारण मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. पॉवर प्लेचं षटक असताना एकही बाउंड्री अद्याप आलेली नाहीये, तेही तकदीर संदेश असताना. हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पाहूया लास्ट बॉलवर काय घडतंय. सुंदर बॉलिंग. 5 बॉलमध्ये 6 धाबा दिल्यात. स्वराज मात्रेनं हा शेवटचा बॉल आहे तकदीर खेळण्यासाठी सज्ज. आडवा बॅटने यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये फटका. लॉंग ऑन क्लिअर करणारा तकदीर पाटीलच्या बॅटमधून हा नेत्रदीपक षटकार. बाउंड्री आली नाही आणि शेवटच्या बॉलवर मात्र हा षटकार. 12 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. गुड स्टार्ट फ्रॉम बामणडोंगरी टीम. निदान याच सरासरीनं धावा काढाव्या लागतील, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढाच ताकदवान संघ आहे आणि बामणडोंगरी संघ तेच लक्ष बघत असेल. 45च्या आसपास 48च्या आसपास थोडंसं डोक्यामध्ये असेल, मनामध्ये धावसंख्या कदाचित जी शेवटच्या मॅच मध्ये खास करून थोडंसं थंड वातावरण झालं. आता मात्र परंतु ही स्पर्धा लवकर संपते, त्यामुळे घरून जरी जॅकेट आणले असतील तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाहीये. अंपायर सुद्धा जॅकेट विरहित आहेत आज. हर्षनचा हा बॉल ऑन साइडला चाललाय एंट्रन्स गेटच्या दिशेनं. मिड विकेट पार गोंधळीचा षटकार. स्वागत केलंय भव्य च्या गोलंदाजानं आजच्या रात्रीमध्ये मॅडन ओव्हर टाकलंय. हर्षनला पहिल्याच बॉलवर ठोकलाय उत्तुंग षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 18 ऑन बोर्ड. हो, इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न. अपील पाहायला मिळते, लाऊड अपील. सगळ्या पाठीमागच्या खेळाडूंनी अपील लाऊड केली होती. पंचांची मात्र कोणती प्रतिक्रिया नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. संदेश गोंधळी नेहमीच खरं तर जेव्हा षटकार येतो तेव्हा असंच रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लबचा स्क्वॉड आपण पाहतोय. तेजस मात्रे आणि टीम असं पंजा दाखवतोय. कदाचित 50 झाल्या पाहिजेत. ओ, यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलाय बॉल आणि कदाचित यस आवाज आला होता इथपर्यंत डेफिनेटली. त्यामुळे कॅच ड्रॉप आहे. विकेट किपर कडून सिंगल मिळते. बचावलाय संदेश गोंधळी. सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहे हा फलंदाज. 3 बाईक यंदाच्या हंगामामध्ये ज्या खेळाडून आपल्या नावावर केले. नुकतीच अकोर्लीच्या नाईट स्पर्धेमध्ये खरं तर बाईक मिळाली. बेस्ट बॅटर. संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. सुंदर अशा ट्रॉफीज. 6 संघ जिंकणार. 2 त्यातल्या निश्चित झाल्यात. ओ, इकडे मात्र थोडस व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा, त्यामुळे 2 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21-21 धावा धाव फलकावर. ओ, चॉप केलं यावेळेस मात्र निघालाय गलीमध्ये. बीट केलंय बॉलनं आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार. संदेश गोंधळीचा नजाकत भरा फटका. 4 धावांकरता येतो चौकार. 25 धावा. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला संदेश गोंधळी आणि गॅप मोठी होती. चौकार. फुल टॉस आहे.
समोर ड्राईव्ह करतात लॉंग ऑनला. स्वराज पोहोचला तोपर्यंत मात्र 1 रन. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय स्वराज मात्रेला. एकेरी धावेनं स्कोर चांगला आहे सध्याच्या घडीला. रिवा 11 बामणडोंगरी संघाचा अजूनही सफलता मिळालेली नाहीये. ब्रेक थ्रू हवा आहे गोटिवली संघाला. ज्या पद्धतीनं पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप झाले 26 धाबांची, 26 ला 0 आहे. पहिल्यांदा 0 फोडावा लागेल गोठिवलीला. तकदीरचा फटका फसलाय. बॉल हवेत यष्टीरक्षक धावलाय. झेल उडाल्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये मोहंतीनं टिपलाय. फार चांगलं बॅकअप कव्हरअप केलं होतं मोहंतीनं आणि यष्टीरक्षकाच्या हातामधून उडाला होता. जर वेळीच पोहोचला नसता तुषार त्या ठिकाणी तर कदाचित हाही ड्रॉप झाला असता. तकदीर बाद पहिला धक्का. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक यंगस्टार या टीमचा. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रभावित केले या खेळाडूंना. अनेक मोठ्या स्पर्धा खेळल्या. 17 वर्षाचा खेळाडू आहे आणि काय खेळतोय सध्याच्या घडीला. प्रत्येक चौकाराला आणि प्रत्येक षटकाराला त्याच्यासाठी पारितोषिक येते. संजय शेठ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं. आर्यन एक कमी वयामध्ये खरं तर बामणडोंगरीमध्ये प्लेइंग 11चा हिस्सा होणं एवढ्या मोठ्या संघामध्ये आणि ते कमवलंय खरं तर या फलंदाजानं. 9 मिनिटं आणि 48 सेकंद झालेली आहेत. इकडे चान्स होती संदेशला. जीवनदानच मिळतात फक्त आणि ते यष्टीरक्षकाकडूनच. आणखीन एकदा झेल सोडलाय. एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आर्यन नाईक आता मात्र स्ट्राईक एंडला. संजय शेठ म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकाराला आर्यनला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पाहूया पहिल्यांदा स्ट्राईक एंडला दिसेल हितेश पाटीलच्या पहिल्याच बॉलवर खरं तर मोठी विकेट मिळाली असती आणि जर ही विकेट मिळाली असती गोठवली संघ नक्कीच थोड्याफार धावा कमी करू शकला असता. कारण इन्फॉर्म आहे संदेश गोंधळी. आर्यन षटकार मारला तर अश्विन शेठ नाईक यांच्याकडून 500. ओ फुल टॉस होता. हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. 28 जाबा. अश्विन शेठ नाईक यांच्याकडून सुद्धा षटकाराला 500 आहेत आणि संजय शेठ म्हात्रे यांच्याकडून चौकार षटकारांना 500 आहेत. आर्यनवर प्रेम आहे. पाहूया आर्यन आज कशा पद्धतीने खेळ करतोय. हाही बॉल लेफ्ट केला होता आर्यननं. सो अनादर व्हाईट बॉल. आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. 29 धावा धाव फलकावर. कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जातं टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी म्हात्रे आहेत मोरावे. संपूर्ण विभागामधील उत्कृष्ट स्कोरर. अकुटप्प्याचा बॉल पाठीमागे फिरवलाय. बॉल निघालाय सरळ तडमान बाउंड्रीच्या दिशेनं. 4 इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक आहे. आर्यनचा चेंडू गेला असेल तर लगेच नवीन घ्या. खूप बॉल आणून ठेवलेत खरं तर आयोजकांनी. या संपार लगेच द्या. चौकारानं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर कार्ड 33 वर 33. आणि खास करून अनऑर्थोडॉक्स खेळण्यासाठी ओळखला जातो. बराच वेळेला बैठक शॉट सुद्धा चांगले मारतो. कधी कधी ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाइंड एक लॉंग लेगच्या वरून जे षटकार खेचतो ते सुद्धा फार आकर्षक पाहायला वाटतात आर्यनकडून. चौकारानं सुरुवात केलंय. संजय शेठ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे त्याला. चौकाराला मिळालं त्याला. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र बेट केले गोलंदाज हितेश पाटीलला. चांगला बॉल. पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक करताना दिसलाय गोलंदाज कोठिवलीचा हितेश पाटील.
हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट दरम्यानला बॉल थांबवलाय. एकच धाव, सिंगल रन. पुनरागमन गोलंदाज हितेश पाटीलचं. गोलंदाजाचा क्रम सुद्धा आमच्या गुणसंख्या लेखक प्रणय मात्रेंना माहिती होतं. त्यांना बॉलिंग मध्ये अगोदरच पहिलं षटक स्वराज टाकेल, दुसरं हर्षण टाकेल, तिसरं हितेश टाकेल, चौथं तुषार मोहंती टाकेल, हे अगोदरच त्यांनी लिहिलंय. एवढा अंदाज आहे खरं तर आमच्या स्कोररचा, आणि त्याच पद्धतीनं सध्याच्या घडीला चालू आहे. हो, चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल 35 या आकड्यावर 35. लास्ट बॉल आहे तिसऱ्या षटकामधील. परंतु या ओव्हरमध्ये थांबवलं थोडंसं. एक चौकार जरूर आला, 2 वाईड बॉल आले, अन्यथा बाकी चेंडूंमध्ये चांगली बॉलिंग केली ती हितेश पाटीलनं. आता शेवटच्या बॉलवर किती अंक असणार आहेत? 35 झाल्यात. तिसरं षटक यानंतर समाप्त होणार आहे. आर्यन ऑन स्ट्राईक. ओ, यावेळेस फुल लेंथ होता. एज लागल्यानंतर बॉल वेगाने यष्टीरक्षकाच्या दिशेने जात होता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 14.23 सेकंडचा खेळ झालाय आणि या 3 षटक समाप्त झालेत. 35 धावा धावफलकावर, 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. चला, जास्त एकत्रित येऊ नका. षटक आम्ही लिहिलं इकडे तुषार मोहंतीचं नाव, परंतु पाहूया कोणता गोलंदाज पुढे येतोय. कधी कधी गोलंदाजीमध्ये क्रम चेंज सुद्धा केला जातो, पण एवढा अंदाज आमच्या प्रणय मात्रे यांना आहे. येस अंपायर. अंपायर सुद्धा तिथून वाहवा करतात. दी लेजंड, दी बॉस नीरज राणावत. शेवटचं षटक आहे, 4थं षटक. आता मात्र टार्गेट निर्धारित करणारं षटक असेल. संदेश गोंधळीला मिळालेले 2-3 जीवनदान, आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये तुषार मोहंती सज्ज होते. पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकला होता, ओळखला. त्यानंतर मात्र पूल केला ऑन साईडला, मिड विकेटला. थ्रो येतोय नॉन स्ट्राईक एंडला. बॅट सरळ खरं तर घसरून टाकली होती. आपण पाहिली आर्यन नाईकनं 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर 37, 37 धावा. ही धावसंख्या 45-48च्या आसपास नेण्याचा प्रयत्न असेल, परंतु मागच्या मॅच मध्ये तुषार मोहंतीनं भन्नाट षटक टाकलं होतं. चांगली बॉलिंग केली होती, हे विसरून सुद्धा जमणार नाही. फुल टॉस आहे, ओढलाय लॉंग ऑनच्या वरतून. संदेश गोंधळीच्या बॅट मधून येतोय दर्जेदार षटकार. चेंडूची मागणी लगेच केली जाते अंपायर्स कडून. 6 धावा मिळतील. धावसंख्या 6 ने जम्प करेल. हा फुल टॉस होता ऑफ स्टंप लाईनवर, नाही टाकू शकत. सध्याच्या घडीला कमालीचा कन्सिस्टन्स दाखवलाय परफॉर्मन्स मध्ये संदेश गोंधळीनं. त्रेचाळीस 43. आतापर्यंत आपण पाहिलं 13 बॉल मध्ये 26 धावांवर खेळतोय. कोणताही चेंडू असला तरीही ती ताकद आहे आजकाल फलंदाजांमध्ये. पूर्वीचं क्रिकेट कसं असायचं, बऱ्याच वेळेला कधी कधी बॉल बाहेर आले प्रेक्षकांमध्ये, मग टाचण्या टोचायचे त्याला, फ्रीज मधून बॉल काढायचे आणि चेसिंग होत नसायचं. अशा आयडिया बऱ्याच वेळेला पूर्वी केल्या जायच्या. जुनी माणसं असतील तर त्यांना सगळे ठाऊक आहे त्या आयडियाज. एम्बाय, चला रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम बॅटिंग टीम. पाहूया एक्झॅक्टली कुठे लँड झालाय. फार कठीण आहे, पाहूया परंतु पंच काय निर्णय देतील. इकडे अगदी लाईनच्या दिशेनं चाललाय, परंतु दीपक बोराडे सर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील का आपल्याला त्याच्यामध्ये डोकं खुपसायचं नाहीये. फेअर डिलिव्हरी. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 43 धावा, 43 रन्स ऑन अ बोर्ड. 3 बॉल मध्ये 6 धावा आल्या तरी 50 टार्गेट ठेवता येईल. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळलाय संदेश गोंधळी, जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटनं,
आणि तो स्ट्राईक रेट आता मात्र पकडला पुढच्या 3 बॉलमध्ये, तरी सुद्धा 50 नॉट बॅड. चांगलं टार्गेट मात्र सेट होऊ शकेल आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच. थोडंसं वातावरण सुद्धा थंड झालंय. चौथा चेंडू असेल तुषार मोहंतीचा. धीम्या गतीने टाकला होता, ओळखला लवकर. पूलचा फटका मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. संदेश गोंधळीच्या बॅट मधून निघालाय षटकार. कोणताही चेंडू आला तरी तो बाहेरच जातो. पहा, नवीन येऊ द्या, ओरिजिनल बॉल्स आहेत, त्यामुळे चिंता करू नका. कधी कोणत्याही सिच्युएशनला नवीन बॉल आला तरी तो बाहेर जाऊ शकतो. 2 षटकार आले तुषार मोहंतीच्या अगेन्स्ट. 49 ऑन अ बोर्ड. ड्राईव्ह केलाय, कॅबर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कॅबरला क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचतोय. शिवा पहिली धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न अंगलट आलाय. बाद झालाय संदेश गोंधळी. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. बामणडोंगरी संघाच्या धाव फलकावर अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. परंतु जे हवं होतं मी तर म्हणेन 33 धावांची खेळी साकारली. थोडासा टफ कॉल होता. या चेंडूवर जर षटकार आला तर साहिल भगत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. साहिल भगत आमचे बंगला बॉईज. अश्विन शेठ नाईक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. चिकू साठी शेवटचा बॉल. फुल टॉस, मिसक्यूड झालाय फटका. पाहूया, लॉंग चेस आहे, पोहोचला होता जवळ जवळ. दुसऱ्या धावेचा कॉल. काय धावलाय आर्यन, काय धावलाय. चपळता पाहायला मिळाले. 2 कंप्लीट झाल्यात आणि पहिला इनिंगचा खेळ समाप्त. धावफलकावर रिवा 11 जीवदान स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी 52ला 2. 53 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. चला, गोठिवली संघ आपण लवकर बाहेर या. आजच्या रात्रीमधील असेल शेवटची इनिंग. 12:40 झालेत. 1 वाजता सामने संपणार आहेत, कारण थोडंसं आज उशिरानं सामने चालू झाले होते. वेळ कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. अंपायरशी सुद्धा बराचसा प्रयत्न केला. स्कोररने तर अगोदरच लिहून ठेवले होते बॉलर्स कोण असतील. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या तेजस. 1 नाही वाजवायचं, 1च्या अगोदर 12 पॉइंट काहीतरी मध्ये सामने संपले पाहिजेत. तर जाऊया शेवटच्या इनिंग साठी. काय तर लवकर जाण्याची कोणाला सवय नाहीये. अंपायर्स पासून स्कोरर, कॉमेंटेटर्स, आयोजक, परंतु या स्पर्धेमध्ये सगळे खुश आहेत. ज्या पद्धतीनं नियोजन सुरू आहे, सचिन शेठ घरत यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कुशल भगत, चांगलं नियोजन यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाले. आमचे बंगला बॉईज आहेतच. यम बाय, साहिल भगत. चला पंच. आणि जाऊया शेवटच्या इनिंग कडे. आजच्या रात्रीमधील असेल सेकंड इनिंग आणि कोणता संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होणार. गेले 2 रात्र उल्वे नोड मधील संघ क्वालिफाय होतात सुपर 6 साठी. आज तिसऱ्या रात्री उल्वे नोड मधील बामणडोंगरी होणार ही नवी मुंबई मधील गोठिवली. ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रासाठी जाऊया मायक्रोफोनवर. ऐकूया कुणालजी दाते यांचा आवाज. तर एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अनुपजी भगत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं
आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आणि प्रितेश पाटील आपण मंचावर या. त्यानंतर एक सन्मान करतोय आपण प्रितेश पाटील बोकडविरा, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गोटिवली संघासाठी नेहमीच पुरस्कर्त्यांच्या भूमिकेमध्ये असतात. नुकतीच त्यांची एक स्पर्धा संपन्न झाली. दरम्यान अनुपजी भगत यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यम बाय आमचे गोल्डन मॅन मंदार शेठ भगत यांच्या शुभ हस्ते वेलकम अनुपजी. आणि त्यानंतर प्रितेश पाटील बोकडविरा यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाईल. तर नुकतीच खरं तर नाईट स्पर्धा सुद्धा संपन्न झाली. बोकडवीर नाईट स्पर्धा खूप सुंदर रंगली होती. स्पर्धेचं संपूर्ण आयोजनाच्या भूमिकेमध्ये होते प्रितेशजी पाटील बोकडवीरा, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी यंबाय मंदारजी भगत शलगरगावचे गोल्डन मॅन त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया प्रितेश पाटील बोकडवीरा यांचा सन्मान. स्वागत आहे प्रितेशजी आपल्या या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आणि जाऊया उत्तरार्धाकडे. ऐकूया महाराष्ट्रामध्ये एक नामवंत समालोचक कुणालजी दाते यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद. दीपक पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. मॅच मध्ये वळूया जिथे टार्गेट आता सेट झालंय. जे टार्गेट आहे 53 धावांचं. 53 धावा करायचे आहेत बाप्पा मोरया गोठिवली 11 या टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत, तुषार बोंते आणि त्याच्याबरोबरीने स्वराज म्हात्रे आणि रुणाल पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोठिवली टीमसाठी. हे पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. बरोबर 15 मिनिटं 3 ओव्हरसाठी देण्यात येतील. बॉल टाकल्या टाकल्या टायमर सेट होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रणय म्हात्रे यांच्या खांद्यावर आहे, जे आमचे स्कोरर आहेत या स्पर्धेसाठी. पहिला बॉल, फर्स्ट बॉल आता सुरू होईल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आणि उद्या बरोबर 6 वाजल्यापासून सामने सुरू आपल्या समोर होतील. 6:30 वाजल्यापासून राऊंड आपल्या समोर खेळवले जातील. त्याच्यामुळे 6 वाजता दोन्ही टीमने उद्या रिपोर्ट करायचंय. 6:30 बॉल डिलिव्हर्ड होईल. 6 वाजता इथे रिपोर्ट करायचंय, थांबायचंय. 6:15 टॉस केला जाईल आणि 6:30 मॅच सुरू होतील उद्या. तर धावा करायचे या मॅच मध्ये 53. निखिल पाटील यांच्याकडून देखील गोटिवली टीमला जर हा सामना जिंकला तर मेजवानी आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, चांगला कटरचा वापर करत असताना आदित्य पाटील नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. ज्या पद्धतीने पहिला बॉल त्याने टाकला, लेग कटर पडल्यानंतर बाहेर निघाला सरळ विकेट किपरचा विथ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आणि शार्प लेग कटर साठी हा जाणला जातो खेळाडू. 150 षटक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कंप्लीट झालेत. वर लागलाय बॅटच्या, कॅच इटचा कॉल आहे. फिल्डर पोहोचलाय तिथपर्यंत. तकदीर कोणती चूक करणार नाही. फलंदाज स्वराज आउट होतोय. सिल्वर डकचा शिकार. दुसऱ्या बॉलवर मोठा धक्का दिलाय रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी टीमने. सनी भगत यांचा संघ आहे. अश्विन शेठ नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक 2 विकेट घेतल्यावर आदित्यसाठी असेल. ओव्हरमध्ये कसे 2 विकेट घेतले तरी 500 रुपयाचं पारितोषिक अश्विन शेठ यांच्या वतीने इथे ठेवण्यात आलंय. न्यू बॅटर प्रमोद चौधरी आता मैदानामध्ये. मोठी विकेट आली आहे. आउट होतोय फलंदाज स्वराज म्हात्रे. सेकंड बॉलवर सिल्वर डकचा शिकार ठरत असताना या मॅच मध्ये जिथे टार्गेट 53 धावा संख्येचा आहे. मोठं टार्गेट या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. परंतु स्वराज परतलाय, त्याच्यामुळे दबाव आता बाप्पा मोरया गोठिवली या टीमवर असेल. मैदानामध्ये नवीन फलंदाज प्रमोद चौधरी हा देखील इन्फॉर्म बॅटर आहे. सध्या चांगला खेळतोय. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या स्वराजच्या बरोबरीने, परंतु आता या मॅच मध्ये कहाणी वेगळी लिहावी लागेल. ओ बीमरचा प्रयत्न आणि हा बीमरच घोषित केलाय पंचांनी. फुलर लेनचा बॉल होता आणि अक्षरशः चेहऱ्यावर हात ठेवलेत गोलंदाजाने. 5 धावा मिळतील. बीमरचा इथे निर्णय आलाय. अंपायर बॅटने आले त्या 4 नाही. बाय, थँक्यू. तुषार गावंड यांच्याकडून पारितोषिक आहे तुषार मोहंतीसाठी. षटकार मारला तर 500 रुपये आणि फ्री हिट चा निर्णय इथे आलाय. फ्री हिट
बॉल असेल आणि फ्रीड बॉल खेळण्याची संधी आता प्रमोद चौधरीला मिळते. बायच्या स्वरूपात त्या धावा आल्यात. नो बॉल आला होता, बीमर आला होता आणि धावा वाढल्यात 5. पंजा मिळालाय बॅटिंग करणारा संघ बाप्पा मोर्या गोठिवलीला. पुढचा बॉल प्रमोदसाठी फ्रीड बॉल होता, उलटा मारलाय, रिव्हर्स स्वीप बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा. आता येईल खरी मजा या मॅच मध्ये. अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठीच हा खेळाडू जाणला जातो आणि विशेष म्हणजे स्कूप शॉट, रिव्हर्स स्वीप, त्याचबरोबर उलटे फटके, स्विच हिट हे सगळे फटके या खेळाडूच्या भात्यात आहेत. अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढाच दर्जेदार तो खेळत असतो आणि आता सुरुवात झालीये आणि विशेष म्हणजे हेलिकॉप्टर शॉट देखील त्याच्याकडे आहे. असे फटके तुम्हाला पाहायला मिळू शकतात या रात्री. मध्यरात्री हा सामना रंगतोय. 12:46 झालेत आणि पहिले षटक सुरू असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 9 धावा. परंतु त्याची विकेट तेवढीच महत्वाची असेल. आदित्य पाटील आता पाहूया कशी गोलंदाजी करतोय प्रमोद चौधरीच्या विरुद्ध या मॅच मध्ये. महत्वपूर्ण सामना, आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. एक संघ सुपर 6 मध्ये आज दाखल होईल. या अगोदर 2 झालेत या चुलवे नोटचे. स्वीप करण्याचा प्रयत्न, आउटसॅट अपील होते आणि इथे नॉट आउटचा निर्णय. डॉट बॉल येईल गोलंदाजी करत असताना प्रमोद चौधरीच्या अगेन्स्ट आदित्य पाटील कडून. या मॅच मध्ये 53 धावा करायच्या आहेत. सुरुवात झाली आहे. एक पंजा मिळाला एक्स्ट्राच्या स्वरूपात, त्याच्यानंतर एक चौकार आलाय. प्रमोदला एक मोठा डाव खेळावा लागेल, परंतु समोर देखील बामण डोंगरी संघ सलग 3 वर्ष रायगड क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवलेला संघ आहे. परत एक वेळा तोच फटका, याही वेळेला गॅप मध्ये चाललाय. गल्ली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून काढलं बॉलला सीमारेषा पलीकडे. बॉलरच्या पेसचा वापर केला, चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 13. काय फलंदाजी करतो, ऍक्शन रिप्ले पहा. 2 फिल्डर होते, दोघांनाही मधून बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉलरच्या पेसचा वापर. बेबी को पेस पसंद आहे आणि इथे प्रमोदला देखील तो पेस पसंद आहे. बरोबर दिशा दिली. 13 धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या षटकातला. 4 मिनिटं 49 सेकंद झालेले. टीम बामण डोंगरी 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. आता डीप मध्ये पॉइंट ठेवलाय. समोरचा फिल्डर तिकडे सजवलाय कारण ते उलटे फटके थांबवायचे आहेत, परंतु समोरचा क्षेत्ररक्षक काढलाय. मिड ऑफ आतमध्ये, मिड ऑन आतमध्ये, डीप मध्ये मिड विकेट. पुढचा बॉल. हा बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते इथे समाप्ती आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर टीम बाप्पा मोर्या गोठिवली या टीमने धावा केलेल्या आहेत स्कोर बोर्डवर. एक फलंदाज बाद, 13. तर एका षटकामध्ये 2 विकेट जर कोणत्याही गोलंदाजाने घेतल्या बामण डोंगरीच्या, तर इंदिरा काँग्रेसचे निष्ठावान कट्टर कार्यकर्ते अश्विन शेठ नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या मागच्या मॅच मध्ये वडू नवगरच्या विरुद्ध अशीच बॅटिंग केली होती या खेळाडूने. हा बैठक फटका, मागच्या मॅचवर उलटा फटका सजवला होता. या हायलाइट्स दाखवल्या जातात tenniscricket.in च्या माध्यमातून. 2013 ला ही वेबसाईट आली होती भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि त्याच्यानंतर 20 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आता त्या संपूर्ण tenniscricket.in चा कंप्लीट होईल. आय थिंक 2000 च्या आसपास सबस्क्रायबर आता शिल्लक आहेत. हा विनिंग शॉट होता मागच्या मॅचचा. चांगली बॅटिंग केली होती प्रमोद चौधरीने. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज झालाय ओमकार नाईक. आज एक निर्धाव षटक देखील टाकलंय या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये. ते पहिलं होतं. पहिलाच बॉल बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातात. अंपायरचा इशारा येतोय, खराब लाईन आहे. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल. 14 धावा आल्यात. या सरासरीने खेळ करावा लागेल. 53चं टार्गेट आहे तुमच्या समोर. स्वराज आउट झालाय. 18 बॉल आणि 39 रन करायचे आहेत. 18 चेंडू 39 धावा, म्हणजे 13ची सरासरी गाठावी लागेल. या मॅच मध्ये बाप्पा मोर्या गोठिवली या टीमला सामना जिंकायचा असेल तर प्रितेश पाटील यांचा संघ आहेत बोकडविराचे संघ मालक आणि दुसऱ्या बाजूला रिवा 11 जीवदानी बामण डोंगरी सनी भगत यांचा संघ आहे. दोन्ही संघ मालकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कुठला संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर ड्राईव्ह मारायचा होता, परंतु बॅटच्या आतमध्ये लागतोय बॉल.
एकदम टो एंडला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बरोबर बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि एकच धाव मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 15 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. रात्रीच्या सत्रामध्ये अजूनही प्रेक्षक आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. प्रतिम दर्जेदार असं नियोजन आयोजन या स्पर्धेचं, काटेकोरपणा या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये नेहमीच असते ही स्पर्धा. पुढचा बॉल यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. सोप्पा झेल तिथे सोडलाय तकदीरने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला काय होतंय, जरी झेल सोडला असेल तरी घ्यायची आहे नाही घ्यायची आहे हाच प्रयत्न होता आणि त्याचमुळे बॅटरला जावं लागेल. आणि मला तर असं वाटतं की प्रमोदची विकेट गेली आहे. प्रमोद आता निराश, हताश, नाराज होऊन डगआउट मध्ये जाईल. फलंदाज बाद. प्रमोद चौधरी, एक धाव तर मिळाली होती, दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का हाही प्रश्न आहे. परंतु शेवटी प्रमोदला ती धाव पाहिजे होती आणि त्याच्यानंतर रनआउट च्या स्वरूपात एकदम कॅज्युअली घेतलं होतं तकदीरने. बॉल हातातून निसटला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फिल्डरने येऊन बॉल फेकला तिथे शुभमने आणि त्याचमुळे प्रमोदला ती धाव पाहिजे होती की तेवढा वेळ मिळाला होता. परंतु नेवर रन ऑन मिसफिल्ड म्हणतात ना ते, याच्यासाठी आता आउट झालाय प्रमोद चौधरी. न्यू बॅटर भूषण मात्रे मैदानामध्ये गेलाय. परंतु आता संपूर्ण जबाबदारी असेल फलंदाजीमध्ये तुषार मोहंतीच्या खांद्यावर. 16 बॉल आणि 37 धावा करायचे, 16 चेंडू आणि 37 धावा. पुढचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. आर्यनने हा बॉल थांबवलाय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 17. मॅच मध्ये हळूहळू पकड बनवतोय बामणडोंगरीचा संघ. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ आहे, कधीही पारडं जड होऊ शकतं. या मॅच मध्ये गोठवली टीमचं 1-2 मोठे हिट मारावे लागतील, मॅच मध्ये येऊ शकतात. गोठवलीकर ड्राईव्ह चांगला केला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मध्ये चाललाय, दोन फिल्डर धावतात बॉलच्या मागे एंट्रन्सवर. तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न, टाळा वाजतात प्रेक्षकांकडून. 2 धावा नक्की वाचवल्यात, चांगली फिल्डिंग. क्रिश अक्षरशः क्रिश सारखाच धावत निघाला, बॉलला थांबवलं, 2 धावा थांबवल्या. म्हणजेच आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये 34 धावा करायच्या. 34 फ्रॉम 14, 14 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण. भूषण मात्रे हा देखील नामांकित खेळाडू या टीमचा, धावा कराव्या लागतील. मोठं टार्गेट सेट आहे या टीमच्या समोर. ओंकार नाईक बॉल समोर चाललाय, डीप मध्ये 2 फिल्डर आहेत आणि ते मात्र परत एक वेळा बॉल थांबवलाय. तकदीरचा थ्रो चांगला होता, बुलेट थ्रो बरोबर बॉलर एंडला. सिंगल मिळते तुषारच्या खात्यामध्ये. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 33 धावा करायच्या. 13 बॉल 33 धावा हे समीकरण. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. बामणडोंगरी टीमचा विचार केला तर तेवढाच विचार केला तर टीम गोठिवलीचा हा बॉल महत्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 33 हे समीकरण. शेवटचा बॉल या षटकातला. शेवटच्या बॉलवर फटका फसलाय, बॉल हवेत आहे. मिड ऑफचा फिल्डर, त्याच्यानंतर डीप मधून फिल्डर आलाय. आर्यनने हा झेल सोडलाय, जीवदान मिळालंय परत एक वेळा तुषारला. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 16 ची सरासरी, 12 मध्ये करायचे 32. 10 मिनिटांनी 21 सेकंद झालेले आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 32 धावा करायचे आहेत. चला 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत तेजस. 10 मिनिटांनी 29 सेकंद. 12 बॉल या मॅच मध्ये, 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता हे समीकरण असेल. तुषारला जीवदान मिळालंय. 12 बॉल मध्ये 32 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच 5 षटकार आवश्यक आहेत. षटकारांचा जर लेखाजोखा आपण पाहिला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके मारावे लागणार आहेत. स्वराज लवकर आउट झाला दुसऱ्याच बॉलवर. त्याच्यानंतर कुठेतरी प्रमोदने तो इंटेंट दाखवला होता, 2 चौकार मारले होते. प्रमोद आउट झाला आणि त्याच्यानंतर थोडासा दबाव आता जास्त बनतोय गोठिवलीच्या संघावर. सुपर 6 मध्ये जायचं असेल तर महत्वाचा सामना आहे. बामणडोंगरी संघ देखील हलक्यात घेऊ नका, एक मातब्बर संघ आहे. स्लॉक करत असताना डीप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे. परत एक वेळा झेल सोडलाय, सातत्याने झेल सोडले जात आहेत आणि थोडस आपण पाहतोय कॅज्युअली घेतलं जाते. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत, कधी बदलू शकतो. 1-2 मोठे फटके आले तर कधीही कमबॅक करू शकेल हा संघ. 11 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
11 चेंडू 31 धावा. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भूषण करतोय, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 10 बॉल आणि 30 धावा. 10 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. 10 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आलं आता या मॅच मध्ये. कल्पेश ठाकूर गोलंदाजीसाठी. यावेळेला फटका हवेत आहे. विकेट कीपरने सांगितले थांब. जजमेंट चांगला आहे. झेल टिपला जाईल. फलंदाज तुषार मोहंती बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉल मध्ये आता 30 धावा करायचे आहेत कोठिवली टीमला. नवीन फलंदाज हर्षन पाटील आता मैदानामध्ये जाईल. 9 चेंडू आणि 30 रन हे समीकरण. आजच्या रात्रीतल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. उद्या या स्पर्धेमध्ये संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचे. 6:30 वाजल्यापासून मॅचेस तुमच्या समोर येतील. ही क्रीडानगरी सध्या तुम्ही पाहताय. 9 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. टेनिस क्रिकेट .in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. आजची तिसरी रात्र आहे. पहा काही विहंगम दृश्य आहे. ड्रोन व्ह्यू. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. हर्षनचं खातं उघडलंय. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 29 धावा. या सत्रामध्ये अजूनही एकही षटकार आलेला नाहीये. 2 चौकार लागलेत गोठेवली टीम कडून. आई बॉल पायावर लागलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. 7 बॉल 29 रन समीकरण आता या मॅच मध्ये. पारड जड होत चाललंय टीम रिवा 11 जीवदानी बामणडोंगरी. सनी भगत यांचा संघ. हा फटका चांगला आहे. फ्लॅट आहे. फ्युरियस आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील आणि आता शेवटचं षटक येईल. 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. बरोबर 25. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आजच्या रात्रीमधला. खेळाचा 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 25. 6 चेंडू 25 धावा. तेरा मिनिटांनी 48 सेकंद घेण्यात आलेले आहेत या 3 ओव्हरसाठी. म्हणजे आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 2 उलवा नोटचे संघ या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल झालेत. आता नवी मुंबई येणे विरुद्ध बामणडोंगरी उलवा नोट मधील आणखीन एक दादा संघ. या 2 टीमच्या दरम्यान हा सामना. जीत आलाय. फुल टॉस होता. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहे डीप मधून. प्रयत्न सुरू आहे. एक टप्पा घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 2 धावांनंतर आता 23 करायचे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 4 षटकार मारावे लागतील. 5 चेंडू आणि 23 धावा. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक करायचं टीव्ही अंपायर. इंदिरा काँग्रेसचे कट्टर निष्ठावान कार्यकर्ते अश्विन शेठ नाईक यांच्याकडून 2 विकेटना 500 रुपयांचं कॅश प्राइज. किरण मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला आता 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोठिवली टीमसाठी. यस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे चेक केला जातोय. सनी भगत यांच्या वडिलांकडून सुवर्ण संधी आहे. जर फायनल मारली रिवा 11 बामण डोंगरी तर मात्र तुमच्यासाठी एक मेजवानी आहे फार्म हाऊसवर त्यांच्याच. ओ स्टेपिंगचा नो बॉल इथे चेक केला जातोय. फर्स्ट बॉल होता. 2 धावा तर आल्यात. पाहूया नो बॉल असेल तर 3 मिळतील. नसेल तर मग 5-23 समीकरण येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. त्याच्यामुळे आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय. 5 बॉल आणि 23 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर कोणीच नाहीये तिथे. इथे एकच धाव मिळेल.
22 करायचे आहेत आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 चेंडू आणि 22 धावा. आज रात्रीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. ग्रुप ए च्या मॅचेस इथे रंगल्या. महेश स्पोर्ट्स शिलगरच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, महेश स्पोर्ट्स चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. अंतिम टप्प्यामध्ये आता बॉल शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 22 करायचे आहेत या मॅच मध्ये. एकच धाव. आता सामना पूर्णपणे जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. रिवा 11 बामण डोंगरी सनी भगत यांचा संघ आणि तिसरा संघ आता ठरू शकतो हा उल्वे नोड मधला या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल होणारा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेले आहेत उल्वे नोड मधूनच. चांगला बाउन्सर विकेट कीपरच्या हातामध्ये. विघ्नेश स्पोर्ट्स कुंभट भुजे हा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल झालाय. त्यानंतर मास्टर ऋषी नाईक आयुष्य 11 न्यू यंगस्टार वहाळ हा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये दाखल झालाय. आणि आता तिसरा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 2 बॉल 21 धावा औपचारिकता शिल्लक आहे आता या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 21 धावा. पुल केला डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 धाव मिळेल. 20 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या एका बॉलमध्ये. 1 बॉल 20 रन. भरपूर मोठ्या फरकाने आता सामना जिंकताना दिसेल संघ रिवा 11. उद्या कोपर आणि उसारली बरोबर 6 वाजता उपस्थित राहायचंय. 6:30 ला मॅच सुरू होईल. आणि हा सामना भव्य विजय 20 धावांनी, मोठा विजय 19 धावांनी ते जिंकलाय टीम रिवा 11 बामण डोंगरीने. अभिनंदन रिवा 11 बामण डोंगरी. तिसरा संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय जो सुपर 6 मध्ये दाखल झाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. संदेश गोंधळी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 16 बॉल 33.